काही वर्षापूर्वी भारतातल्या गिधाडांचं पॉप्युलेशन एक प्रकारे वाईप आउट झालेलं होतं. त्याबरोबरच जपान सारख्या ठिकाणी लोकांना मर्क्युरी पॉइझनिंग होत होतं. तर हे कशामुळे होत असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे बायो अक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन. बायो अक्युम्युलेशन मध्ये आपण बघतो की एखादं पेस्टिसाइड किंवा एखादं मेटल हे फूड चेन मध्ये कशा प्रकारे एंटर करतं. जेव्हा कुठलाही प्राणी एखादं पेस्टिसाइड खातो किंवा पेस्टिसाइडच्या शरीरात जातं आणि ते प्रोसेस करू शकत नाही किंवा डायजेस्ट करू शकत नाही, तेव्हा ते पेस्टिसाइड त्याच्या फॅट सेल्स मध्ये स्टोअर होतं आणि या प्रोसेसला आपण बायो अक्युम्युलेशन म्हणतो. त्यानंतर बायो मॅग्निफिकेशन मध्ये काय होतं की बायो अक्युम्युलेशन मधून जे पेस्टिसाइड बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब झालेले असतात ते एका फूड चेन मधून जेव्हा प्रोग्रेस करतात तेव्हा ते मॅग्निफाय होत जातं. म्हणजे समजा एखाद्या पाण्यामध्ये पेस्टिसाइड्स आहेत, आता फायटोप्लॅन्क्टन्स हे पेस्टिसाइड ऍब्झॉर्ब करतात. त्या फायटोप्लॅन्क्टन्सला छोट्या छोट्या फिशेस खातात आणि त्या फिशेसच्या शरीरामध्ये ते पेस्टिसाइड निघून जातं. मग मोठ्या फिशेस ह्या 50 फिशेसला खातात आणि मोठ्या फिशेस मध्ये ते पेस्टिसाइड अजून जास्त मॅग्निफाय होतं. त्यानंतर ह्या मोठ्या फिशेसला आपण ह्युमन्स खातो आणि आपल्या बॉडीमध्ये ते पेस्टिसाइड अजून जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेट होत जातं. तर ही प्रोसेस ज्याच्यामध्ये एक पेस्टिसाइड फूड चेन मधून पुढे पुढे जात असताना कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढत जाते, याला आपण बायोमॅग्निफिकेशन म्हणतो. तर काही वर्षापूर्वी केरलामध्ये आपण इंडोसल्फान हे पेस्टिसाइड वापरत होतो. तर या इंडोसल्फानमुळे लोकांना जेनेटिक प्रॉब्लेम्स त्याबरोबरच हेल्थ इश्यूज असे होत होते आणि इव्हेंच्युअली हायकोर्टला इंडोसल्फान बॅन करावं लागलं. तर लक्षात ठेवा, आपण जे पण नेचरला देतो नेचर तेच आपल्याला मोठ्या प्रमाणात माघारी देतं. म्हणून नेचरची काळजी घ्या, तरच नेचर तुमची काळजी घेईल.